मुळात हा देशाच्या लॉंग टर्म व्यवस्थेचा अर्थसंकल्प आहे, जो मोदीजींनी 2047चा जो विकसित भारताचा जो मनामध्ये ठेवलेला जो संकल्प आहे तो या अर्थसंकल्पाची या निमित्ताने दिशा ठरलेली आहे। यामध्ये कृषी असेल, रोजगार असेल, शिक्षा असेल, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आमच्या सर्वसामान्य जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि देशामध्ये संपूर्णपणाने ज्या कॅन्सरची आपण झुजतो त्याच्या संदर्भात त्यांनी पूर्णपणे सूट दिलेली आहे 17 मेडिसिन्सवरती। यामध्ये आमच्या फार्मास्युटिकल झोनच्या बाबतीत मी मागच्या वेळेस आपल्याला मुलाखतीत म्हणालो होतो की हा देश सर्वसंपन्न आणि आत्मनिर्भर होणार आहे। त्यामुळे फार्मास्युटिकलच्या बाबतीत देखील आता हा देश खूप मोठं योगदान करणार आहे। यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या नॉर्थ ईस्ट कॉरिडॉरला ज्या पद्धतीने गौतम बुद्धाचा त्या सर्किट करण्यात आलेला आहे, एक प्रकारे हा जो कॉरिडॉर आहे, आमचा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे, आमचा पुणे मुंबईचा कॉरिडॉर झालेला आहे। संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे हायस्पीड कॉरिडॉर करून एक मोठी गती या माध्यमातून मिळालेली आहे। शिक्षा क्षेत्रामध्ये, विद्यार्थ्यांच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा आमच्या मत्स्य व्यवसायामध्ये असेल, अशा अनेक प्रकारामध्ये निर्यात आणि आयाताच्या संदर्भात आपण मागच्या वेळी जी चर्चा केली त्या संदर्भामध्ये, कृषी उत्पादनांच्या संदर्भामध्ये, MSMEच्या संदर्भामध्ये म्हणजे अनेक रोजगाराच्या नवीन संधी आता उपलब्ध होणार आहेत। हा एक लॉंग टर्मचा खूप मोठा दिशादर्शक अशा प्रकारचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सादर केलेला आहे। मला असं वाटते की प्रत्येक घटकाला त्यांनी स्पर्श केला आहे आणि प्रत्येक ठिकाणी विशेषतः मेडिकल टुरिझम असेल किंवा आमचे जे नवीन मेडिकल हब आहेत अशा प्रकारे निर्माण करून या देशाला ग्लोबली हेल्थ लीडर बनवण्याकडे देखील हे अर्थसंकल्प आहे असं मला वाटू शकतं। आणि कृषी क्षेत्रापासून ते इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते आत्मनिर्भर आणि होण्यापासून आणि स्वदेशी होण्यापर्यंतचे अनेक विषय या अर्थसंकल्पामध्ये आल्यामुळं मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। मेडिकल क्षेत्रावरती मी तुम्हाला विचारतो, कारण सुरुवातीला अगोदर देशातले एम्सची संख्या वाढवली, त्यातून मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली आणि आता हे मेडिकल हब ही काय संकल्पना आहे, याच्यातून काय फायदा होतो? तुम्ही एक जी मागणी केली होती की कर्करोगावरच्या औषधांवरची आयात शुल्क कमी केलेले आहे, तर मुळामध्ये आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ऑटो इम्युन डिसीज म्हणतो। ऑटो इम्युन डिसीजेसच्या औषधांवरती सूट मिळालेली आहे। कॅन्सरच्या अजून काही जी औषधी राहिली होती, जी 17 औषधी राहिली होती, त्या 17 औषधांवरती देखील पूर्णपणे टॅक्सची सूट दिलेली आहे। या विषयामध्ये आमच्या देशामध्ये आता मेडिकल टुरिझमला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे। आयुषच्या माध्यमातून मेडिकल टुरिझम होणार आहे। आणि तुम्ही जो विषय सांगितलात 2 मेंटल इन्स्टिट्यूट स्वातंत्र्याच्या नंतरच्या, मला वाटते की आता आपण जो स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये मेंटल इन्स्टिट्यूटची स्थापना व्हायला लागली आहे, निमॅन्सची स्थापना व्हायला लागलेली आहे। म्हणजे देश किती पुढे चाललेला आहे। निमॅन्स, एम्स, आयुषमधले एम्स आहेत, मेडिकल टुरिझम आहे, कॅन्सरचे औषधं, डायबिटीसची औषधं, ऑटो इम्युनच्या संदर्भातली औषधं ही संपूर्णपणाने स्वस्थ होण्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा ऊर्जामय असं जीवन त्याचं होणार असं मला वाटतं। सर, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीच हातात आलं नाहीये, आणि ज्या राज्यांमध्ये येणाऱ्या निवडणुका आहेत त्यांना कुठे ना कुठे प्राधान्य दिलं। मी यामध्ये सुखा, उत्पादकता, मूल्य अस्थिरता जी आहे मराठवाड्यातली प्राथमिक समस्या याच्या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे। कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये मराठवाड्यामध्ये दूध, बीज, कपास या सहकारितामध्ये त्यांनी पुंजी मजबूती केलेली आहे। आमच्याकडे महात्मा गांधी ग्राम स्वराज इनिशिएटिव्ह आहे, त्यामुळे आमच्या भागातल्या ग्रामीण कारागिरांना ब्रँडिंग आणि मार्केट मिळणार आहे। खादी, हातकरघा आणि ODOP ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती आम्हाला इनिशिएटिव्ह मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये निर्याताला प्रोत्साहन मिळणार आहे। कोकणपासून ते कोल्ड चेन, म्हणजे ज्याला आम्ही जे काय कोल्ड चेन करून ज्या पद्धतीने कृषीचा हे करतो, जलमार्ग, रेल फ्रंट सुधार, सोयाबीन, कपास, तूर यांच्या ढुलाई में लागत कम हा मी रिटर्न घेऊन आलो। मला माहीत होतं की तुम्ही महाराष्ट्र, मराठवाडा हा सगळा प्रश्न विचारणार। किसान आय की स्थिर, सहकारिता में निवेश, ग्रामीण रोजगार तुम्ही म्हणलात की त्याच्यामध्ये पूर्णपणाने लिहून आणलं मी। गोदावरीमधलं बेसिन, लघु सिंचाई आणि पाईप्ड वॉटर या बाबतीत हे लिखित स्वरूपात तुमच्याकडे आणलंय।
महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जे देवेंद्रजींनी सांगितलं होतं की कोकणामध्ये वाया जाणारं जे पाणी आहे ते देखील मराठवाड्यातल्या जल योजनाला प्राथमिकता देण्याचा या अर्थसंकल्पामध्ये आहे। त्याच्यामध्ये फसल की जोखीम, पेयजल सुरक्षा अशा अनेक विषयात अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगा वाटते, नांदेडपासून ते संभाजीनगरपर्यंत त्या भागामध्ये फार्मा इकोसिस्टीमच्या बाबतीत देखील ॲन्सिलरी युनिट्स येण्याची संभावना देखील या ठिकाणी केली जाऊ शकते। सरकारी आणि मेडिकल कॉलेजेस जे आहेत त्यांना देखील ताकदवर करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिमेलसाठी हॉस्टेल हा देखील एक पूर्णपणे नवीन प्रकार आमच्या या माध्यमातून म्हणजे महिला सबलीकरणच्या दृष्टिकोनातून हा विषय येणार आहे। कनेक्टिव्हिटी आणि इंडस्ट्रियल लिंकच्या बाबतीमध्ये नांदेड, लातूर आणि औरंगाबाद हा कॉरिडॉर NH अपग्रेडेशनमध्ये 12.2 लाख कोटीचा या ठिकाणी असा पब्लिक कॅपेक्स या ठिकाणी येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे PPP प्रोजेक्टमध्ये निजी निवेश होणार आहे। यामध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातलं इंडस्ट्रियल क्लस्टर जे आहे त्याच्यामधलं लॉजिस्टिक हे अतिशय गतिमान होणार आहे। आमच्या नांदेडमधल्या कृषी उद्योगासाठी जी माल ढुलाई ज्याला म्हणतात हिंदीत ते देखील स्वस्त होणार आहे आणि किसान आणि उद्योग या दोन्हीमधली लागत ही कमी होणार आहे। त्यामुळे ह्याच्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। मराठवाड्यामध्ये MSME आहे, कॉर्पोरेट छोट्या उद्योगांसाठी देखील त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे। अशा पद्धतीने अनेक विषय आहेत आणि विशेषतः मला यावेळेस MSME या विषयावर फोकस करावं वाटतं। MSMEच्या माध्यमातून खूप मोठा रोजगार यावेळेस महाराष्ट्राला मिळणार आहे असं मला वाटतं। एक विषय राहून गेला, नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये कॉटन बेल्टचं मॉडर्नायझेशन आहे आणि युवांसाठी टेक्स्टाईल स्किल आहे। हा देखील एक विषय महत्त्वाचा आहे। जे पुराणे औद्योगिक क्षेत्र आहेत मराठवाड्याचे आणि मराठवाड्यामध्ये निवेश आकर्षित करण्यासाठी देखील या अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे नमूद करण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दल मी माननीय निर्मलाजींचं, मोदीजींचं आमच्या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।